खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवलेला आहे, कारण की टाईम भेटलेला नाही आणि माझा बॅक कॅमेरा पण खराब झालेला आहे. पण मी हे शूट आधीच करून ठेवलं होतं आणि ते पोस्ट करायला पण मी खूप लेट केला. माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि ते लग्नाचं मी सगळं शूट करून ठेवलं होतं आधीच. तर घाणा बांगड्याचा कार्यक्रम होता आणि त्या दिवशी हे सगळं आमचं मावशी वगैरे आलेले आणि त्याची तयारी चालू होती. आमचं इकडं डिस्कस चाललेलं की डेकोरेशन कसं करायचं वगैरे, आणि अजिबात रात्रभर झोप वगैरे आली. इकडे तयारी चाललेली होती स्वयंपाकाची आणि नवरीबाई आमच्या फर्स्ट टाईम पूजा करतायत. आदल्या दिवशी पूजा करतात, दुसऱ्या दिवशी मॅडम जाणार आहेत. आणि इकडे आमचं फुलं वगैरे तोडून प्रिपरेशन चाललेली डेकोरेशन करण्यासाठी. आम्ही सगळ्या बहिणी, मावस बहिणी आणि सख्या बहिणी मिळून सगळं हे करत होतो. खूप मजा आली आणि खूप वाईटही वाटतं आहे की दुसऱ्या दिवशी आपली बहीण जाणार आहे. सो काय, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण येतोच आणि कधी ना कधी तरी आपल्याला आपलं स्वतःचं घर हे माहेर होऊन जातं. सो असं ब्लॉग शूट करायचा आणि त्याचं एडिटिंग करायचं रोज मनात येतं, पण कंटाळामुळे आणि लहान मुलं असल्यामुळे मी ते जरा इग्नोरच करत होते. तो फायनली आज वेळ भेटला आणि मी आज तो ब्लॉग घाणा बांगड्याचा कार्यक्रम सुरू झाला. सगळ्या लेडीज वगैरे आल्या आणि लेडीज वगैरे आल्या होत्या तरी आमचं डेकोरेशन काय संपेना. घाणा बांगड्या दिवशी झाला होता खूप मोठा घोळ, कारण की आम्ही सगळ्या बहिणी मेकअपमध्येच लागलो होता आणि अख्खा म्हणजे अर्धा दिवस तर त्याच्यामध्येच गेलो आवरावरीला. काय आमचं थीम ठरलेलं ते तर काय आम्ही घातलंच नाही, केलंच नाही आणि खूप टाईम वेस्ट झाला तिथे. आणि गपचूप आम्ही साधी साडी मी तर नेसली आणि चटकून बाहेर आले. तर हा अद्विक खूप आजारी होता, तर माझाही मूड ऑफ होता थोडासा. नेमकं लग्न आले आणि अद्विक आजारी पडला. तर इतके दिवस काही नाही, पण आता हटकून असं होतं की तर सगळं लग्न वगैरे झालं. आम्ही इकडे आलो. लग्नानंतर परत आम्हाला गोवा ट्रिप आमची ठरली होती. खूप दिवस झालेलं आमचं चाललेलं. तर पहिलाच धोंडाचा महिना होता आणि लग्न झालेल्या बहिणीचं पहिलाच धोंडा होता आणि तो कार्यक्रम आटपून आम्हाला रात्री 11 वाजले. घरून आम्ही 11 वाजता कार्यक्रम संपल्यावर निघालो आणि माझा भाऊ, बहीण आणि आमची छोटीशी फॅमिली, आम्ही हे सगळेजण मिळून निघालो होतो. तर तिथे आम्ही पहाटे पोहोचलो. भावाने रात्रभर गाडी चालवली आणि तिथे डायरेक्ट पोचल्यावर हा असा छान आणि सुंदर दिवस उगवताना दिसला आम्हाला. तर खूप भारी वाटलं. गोवा ट्रिप आमची खूप दिवस झालेलं ठरलेली. सो आम्ही फायनली इथे पोचलो आणि खूप मज्जा केली. अद्विक जरा थोडासा घाबरला होता. त्याला सवय नाही अशी बाहेर वगैरे फिरायची जास्त, पण कुठेही गेला तरी तो जास्त वेळ दम धरत नाही. सो गोव्याला जाण्यासाठी मी मिशोवरून बरेच काही प्रोडक्ट्स बाळासाठी, माझ्या छोट्याशा मुलीसाठी असं कपडे वगैरे मी मागवली होती. हाताने घातलेला ड्रेस देखील मी मिशोवरूनच मागवलेला आहे. जर कोणाला मागवायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पेस्ट केलेली आहे. तर नक्कीच तुम्ही जाऊन शॉप करू शकता. तिने जे आणि बाळाने जे ड्रेस घातलेत ते मी सगळे मिशोवरून मागवलेले आहेत. जर कोणाला मागवायचे असतील तर नक्कीच लिंकवर क्लिक करून मागवू शकता. सो अद्विक पाण्याला खूप घाबरत होता, सो त्याने काही सोडलंच नाही आणि बाबू तिथे जायला खूप एक्सायटेड होते. बाप आणि लेक यांचा धुमाकूळ चाललेला, खूप मस्ती केली त्याने सोबत. बाय.